राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याची वाट पाहणारे शेतकरी बांधव आता त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आज या बँकेच्या खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अशी टोटल रक्कम जमा करण्यात येणार आहे। पीक विम्याचा दुसरा टप्पा आज अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे, परंतु एक महत्त्वाची अट घालण्यात आलेली आहे। ती अट ऐकल्यानंतर शेतकऱ्याला आता धक्काच बसणार आहे। ही अशी महत्त्वाची अट घालण्यात आलेली आहे की काही शेतकरी बांधव यामधून अपात्र ठरणार आहे व सोबतच शेतकऱ्याला एक महत्त्वाचा कागद नेऊन एक महत्त्वाचा अर्ज करावा लागणार, तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचा शेवटचा टप्पा जमा होणार। 25% अग्रिम काही शेतकऱ्याला मिळाला होता, तर काही शेतकऱ्याला नव्हता मिळाला, परंतु आता राज्याला जो काय 75% अग्रिम आहे तो सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती राज्य शासनाने दिली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कोणता महत्त्वाचा अर्ज करायचा आहे, हेक्टरी किती मिळणार आहे व तुम्हाला कोणता तो कागद आहे जे तुम्हाला तात्काळ अर्जंट जमा करायचा आहे, तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार आहे, ते अगदी एका मिनिटामध्ये पाहून घेऊया। तर शेतकरी बंधूंनो, आजपासून पीक विम्याचे वाटप सरकारच्या माध्यमातून सुरू झाले असून आज प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टोटल 15,000 रुपयांची रक्कम मिळणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, इतक्या दिवसापासून शेतकऱ्याला पीक विमा का मिळाला नाही याचे कारण आता समोर आले आहे। बऱ्याच दिवसापासून अर्जाची छाननी सुरू होती, बऱ्याच शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला होता, त्यामुळे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली नव्हती, परंतु आता अर्जाची छाननी संपलेली आहे। काहीच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा रक्कम मिळणार आहे। बघा, राज्याच्या मंत्रिमंडळाने निकष तेथील जारी करून नुकसान झालेल्या पिकांची भरपाई देण्याचा निर्णय आज या ठिकाणी घेतलेला आहे। तुमचा पीक विमा बँकेमध्ये जमा झाला आहे का हे आता तुम्हाला तपासायला लागणार आहे। बघा, महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची दुसरी यादी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज जमा होणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या। अखेर तो दिवस आज उजाडलेला आहे। आज अखेर शेतकऱ्यांसाठी सोन्याचा दिवस आलेला आहे, कारण आज तो निर्णय सरकारच्या माध्यमातून जाहीर झाला आहे। आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टोटल 15,000 रुपयांचा निधी जमा होणार आहे। शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी खुशखबरच आहे, कारण आता सरसकट पीक विमा मिळणार आहे। पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा आज अखेर संपलेली असून आज टोटल 13 जिल्ह्यामध्ये 15,000 रुपयांचा निधी जमा होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, सकाळपासून या ठिकाणी हा निधी जमा व्हायला आता सुरुवात सुरू झालेली आहे। गेल्या 2 ते 3 दिवसापासून सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचे वाटप सुरू होते, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आला नव्हता। हे काही तांत्रिक अडचणी होत्या, परंतु आज सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे, आज डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार, म्हणजे की डायरेक्ट ऑनलाईन पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। कसलीही अडचण येणार नाही, परंतु फक्त हे पैसे याच 13 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहेत। मग ते कोणते 13 जिल्हे आहे, ज्या 13 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होणार आहे, त्या 13 जिल्ह्याची यादी आता सर्वात प्रथम पाहणं गरजेचे आहे। तर त्या 13 जिल्ह्याची देखील यादी आपण पाहून घेऊया शेतकरी बांधवांनो। तर बघा, काही ठिकाणी सकाळपासून हा पीक विमा जमा झालेला आहे। तर बघा, या ठिकाणी आता लवकरच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे। बघा, आता हा पीक विमा कसा मिळणार, काही शेतकऱ्याला 2,000 रुपयांपासून तर 15,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळणार। तर बघा, काही शेतकऱ्याला 3,000 रुपये पीक विमा मिळणार, तर काही 5,000 रुपये, काहींना 10 ते काहीला 15 असा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। ही सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे, कारण बऱ्याच दिवसापासून या पीक विमा वाटपाला मुहूर्त तरी लागला नव्हता, पण आज अखेर मुहूर्त सुरू झाला आहे। आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आता सरसकट सर्वांना या पीक विम्याचे वाटप केले जाणार आहे। तर आज या ठिकाणी या 13 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे। तुमचे नाव यादीमध्ये आहे का ते तुम्हाला आता लगेच तपासून घ्यायचे आहे। सोबतच तुम्हाला एक महत्त्वाचा अर्ज करायचा आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार, अन्यथा तुम्हाला 1 पण रुपया मिळणार नाही। सरकारने एक सर्वात मोठी अट घालण्यात आलेली आहे, त्या अटीची पूर्तता सर्व शेतकऱ्यांना करावी लागणार, तरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार।
प्रति हेक्टरी 15,000 रुपये या 13 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहे. बघा आता 13 जिल्हे, आता राहिलेल्या जिल्ह्यांना पीक विमा कधी मिळणार, तर बघा 2 दिवसानंतर राहिलेल्या जिल्ह्यामध्ये पण निधी मंजूर करून राहिलेल्या जिल्ह्यांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यात येणार आहे. आता बघा आपल्या राज्याचे कृषी मंत्री बघा दत्तात्रय भाऊ भरणे यांनी महत्त्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून दिलेली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो बघा लक्षामध्ये घ्या, पीक विमा भरताना बरेच घोटाळे झाले होते. काही शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पीक विमा भरला होता, त्यांना मदत या ठिकाणी मिळू शकत नाही. राज्य सरकारने या 13 जिल्ह्यांसाठी बघा 3,700 कोटी रुपये मंजूर केले आहे. आता बघा हे 13 जिल्हे कोणते आहे ते पाहणं अत्यंत गरजेचे आहे. हे पैसे आता 3 टप्प्यामध्ये शेतकऱ्याला वाटले जात आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कालही पीक विमा जमा झाला, तर आज पुन्हा 13 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे. बघा आता पुढील 3 दिवसामध्ये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला या ठिकाणी सुरुवात सुरू झाली आहे. बघा मागच्या वेळी पीक विम्यामध्ये बरेचसे घोटाळे झाले होते. बऱ्याच शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पीक विमा घेतला होता, तर सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे फक्त याच शेतकऱ्याला पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे. तर पीक विम्याच्या घोटाळ्याच्या बाबतीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेले आहे. तर बघा दुसऱ्याची शेतजमीन दाखवून पीक विमा घेतला होता. असे घोटाळे होऊ नये म्हणून सरकार आता लवकरात लवकर या ठिकाणी तुम्हाला पीक विमा देत आहे. बघा उशीर तर झालेला आहे, परंतु आता तात्काळ अर्जंट निर्णय जारी झालेला आहे. बघा आज रात्री आणि आज सकाळपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे. बघा आता 3 टप्प्यामध्ये पीक विमाचे वाटप या ठिकाणी सुरू होणार. बघा आता 3 टप्प्याचे वाटप म्हणजे लक्षामध्ये घ्या, आता पहिल्या टप्प्यात शेतकऱ्याला मिळाला, दुसऱ्या टप्प्याची यादी आज या ठिकाणी आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपले कृषी मंत्री दत्तात्रय भाऊ भरणे बघा यांच्या माहितीनुसार 3,700 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मग हे कोणते जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आणि त्या कोणत्या महत्त्वाच्या बँके आहे ज्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून हा निधी मिळणार आहे, तर ते आता आपण पाहून घेऊया. तर मग शेतकरी बांधवांनो बघा काही असे 16 जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये अजून पण काम सुरू आहे, अजून पण अर्जाची छाननी या ठिकाणी सुरू झाली आहे. म्हणजे की बघा काही 16 जिल्हे असे आहे ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळू शकत नाही, त्यांची अर्जाची छाननी आलेली आहे. बघा परंतु आज या ठिकाणी 13 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार. तर मग ते कोणते महत्त्वाचे 13 जिल्हे आहे ज्या 13 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा होणार, आता सविस्तर माहिती आपण पाहून घेऊया. शेतकरी बांधवांनो एक तुम्हाला अर्ज करावाच लागणार आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे, नाहीतर तुमच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा होणार नाही, हे लक्षामध्ये ठेवा. चला तर मग ते 13 जिल्हे पाहून घेऊया. त्या 13 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे. बघा शेतकरी बांधवांनो जसे की बरेच घोटाळे झाले होते, या घोटाळ्यामध्ये बीड जिल्ह्याचे नाव सर्वात अगोदर समोर आलेले आहे. बघा जर तुम्ही दुसऱ्याची जमीन दाखवून बघा कोणती एखादी गायरन जमीन दाखवून बघा रस्त्या बाजूची जमीन दाखवून असे कोणत्याही चुकीच्या पद्धतीने जर पीक विम्याचा लाभ जर घेण्याचे ठरवले असेल, तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने पीक विमा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही. सरकारने अशा शेतकऱ्यांवर कारवाई करण्याचे बघा सांगितले आहे. त्यामुळे बघा तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने पीक विमा उचलीत असाल तर तुम्हाला देखील आता तुमच्यावर कारवाई होणार आहे. त्यामुळे आता तात्काळ या ठिकाणी अर्जाची छाननी झाली होती. बघा त्या अर्जाच्या छाननीमध्ये असे समोर आले आहे की या ठिकाणी बीड जिल्ह्याचा नंबर सर्वात अगोदर आलेला आहे. बीड जिल्ह्यामध्ये असे बरेच शेतकरी आहे ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेण्याचे ठरवले आहे. बघा त्यांना लाभ मिळणार नाही. परंतु आज कोणते 13 जिल्हे आहे ज्या 13 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा सोडण्यात आलेला आहे, तो 13 जिल्ह्यांची यादी आता आपण पाहून घेऊया. तर बघा शेतकरी बांधवांनो ते 13 जिल्हे तर आपण पाहूनच घेऊया, परंतु लक्षामध्ये घ्या शेतकऱ्यांची कमेंट सुरू झालेली आहे, शेतकऱ्याचे मेसेज येणं सुरू झालेले आहे. काही शेतकऱ्याला 5,000 रुपये, काहींना 10,000 रुपये, काहींना 15,000 रुपये. शेतकरी असे विचारित आहे की अशी रक्कम का मिळणार. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो ज्वारी बाजरी, आता जे काय ज्वारी बाजरी हे जे काय आता पिकं आहे बघा या पिकाला या ठिकाणी 5,000 रुपये हेक्टरी प्रमाणे मदत मिळणार आहे. बघा कांदा मूग आणि उडीद हे जे काय असे जे काय पिकं आहे याला 10,000 रुपये हेक्टरी प्रमाणे मदत मिळणार असे सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. आता सर्वात जास्त रक्कम कोणत्या पिकाला मिळणार आहे. आता बघा कापूस आणि सोयाबीन हे ज्या का पिकं आहे यांना 15,000 रुपये प्रति हेक्टरी प्रमाणे मदत शेतकऱ्याला मिळणार आहे असे सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. म्हणजे की सर्व शेतकऱ्याला वेगवेगळी रक्कम वेगवेगळा निधी त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. कारण की प्रत्येक विभागासाठी या ठिकाणी निधी मंजूर करून प्रत्येक या ठिकाणी वाहनासाठी वेगवेगळा निधी मंजूर करून दिलेला आहे. परंतु आता लक्षामध्ये घ्या आज फक्त या 13 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधीचे हस्तांतर होणार आहे.
ते कोणते महत्त्वाचे 13 जिल्हे आहे ते देखील आता पाहणं गरजेचे आहे. तर शेतकरी बांधवांनो बघा, लक्षामध्ये घ्या, पीक विम्याची चौकशी करून हे पैसे जमा केले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महत्त्वाचा निर्णय आज या ठिकाणी घेण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना 13 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा मिळत आहे. 13 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आज जाहीर झाली आहे. बघा, आता 13 जिल्ह्याची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे. बघा, तर त्या 13 जे काही जिल्हे आहेत त्या 13 जिल्ह्याच्या यादीमध्ये नंदुरबार, नांदेड आणि यवतमाळ. बघा, तुम्ही नंदुरबार, नांदेड आणि यवतमाळ या जर जिल्ह्यामधून तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर आज तुमच्या खात्यामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये रक्कम मिळणार आहे. तसेच सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर. बघा, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर तसेच धुळे, लातूर, बुलढाणा हे जे काही जिल्हे आहे या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे. तसेच नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा. बघा, आणि या ठिकाणी आता लक्षामध्ये घ्या, अहमदनगर आहे, सोलापूर आणि सातारा हे जे काही जिल्हे आहे या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी मंजूर करून त्यांच्या खात्यामध्ये आज या ठिकाणी हस्तांतर करण्यात येत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, तुम्हाला एक महत्त्वाचा अर्ज करून घ्यावा लागणार आहे, तरच ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. बघा, आता तुम्हाला कोणता अर्ज करायचा आहे, परंतु शेतकरी बांधवांनो आणखीन एक महत्त्वाची अट सरकारने घालण्यात आली आहे. काही अशा महत्त्वाच्या बँका आहे, सर्वात अगोदर त्या महत्त्वाच्या बँकेमध्ये हा पीक विमा जमा होणार आहे. आता कोणत्या महत्त्वाच्या बँका आहे ते आता आपण सर्वात प्रथम जाणून घेऊया आणि मग पाहूया नेमकं तुम्हाला कोणता अर्ज करायचा आहे. आता असं म्हणजे तुम्ही व्हिडिओ स्किप करता, व्हिडिओ स्किप करू नका, कारण हाच मला सर्वात शेवटचा महत्त्वाचा पॉईंट आहे जे की तुम्हाला सांगणार आहे की नेमकं तुम्हाला काय करायचे आहे जेव्हा तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे. आता जे काय महत्त्वाच्या बँके आहे ज्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा होत आहे ते यादी देखील सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, ती यादी डायरेक्ट न दाखवता मी तुम्हाला असे स्पष्टपणे यादी सांगत आहे, स्पष्टपणे माहिती देत आहे. बघा, SBI ही एक सरकारी बँक असून या बँकेमध्ये सर्वात अगोदर हप्ता जमा होणार आहे. बघा, म्हणजे की पीक विम्याचा दुसरा टप्पा या यादीच्या माध्यमातून बघा SBI बँकेमध्ये सर्वात अगोदर जमा होणार. त्यानंतर बघा, नंबर 2 ला BOI, SBI झाल्यावर BOI, नंतर कोटक महिंद्रा बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, HDFC बँक, जी काय आता बँक आहे, ICICI बँक, हे जे काय बँक आहे या बँकेमध्ये सर्वात अगोदर निधी मंजूर करून दिला जाणार आहे. तसेच महाराष्ट्र बँक, बँक ऑफ बडोदा ह्या ज्या काही खाजगी क्षेत्रातल्या काही बँक आहे, काही सरकारी क्षेत्रामधल्या बँक आहे, या बँकेमध्ये सर्वात अगोदर सरकारच्या माध्यमातून पीक विमा रक्कम जमा होत आहे. आता बघा, तुम्हाला एक महत्त्वाचा अर्ज करायचा आहे तरच तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे. आता कोणता महत्त्वाचा अर्ज आहे तर बघा, तुम्हाला सर्वात प्रथम तुमचं पासबुक घरून उचलायचं आहे, नंतर तुमचे आधार कार्ड उचलायचे आहे. बघा, आणि आणखीन एक महत्त्वाचं काम तुम्हाला फार्मर आय डी कार्ड. बघा, आता बऱ्याचशा शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेलं नाही, त्यांनी सर्वात प्रथम बघा फार्मर जे काय ID कार्ड आहे त्या ठिकाणी त्यांनी काढून घ्या. बघा, तरच त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार, नाहीतर त्यांना 1 पण रुपया मिळणार नाही. आणि शेतकरी म्हणताना आमच्या खात्यामध्ये रक्कम नाही आली, तर असं करू नका. फार्मर ID कार्ड काढून घ्या. फार्मर ID कार्ड काढल्यावर तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, बघा, तुम्हाला तुमचं पासबुक आणि आधार कार्ड नेऊन KYC करून फार्मर ID कार्ड काढायचे आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा मिळणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही होती आजची सर्वात महत्त्वाची बातमी. धन्यवाद.